नाशिकमधील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। वरद संजय नेरकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। गुरुवारी मध्यरात्री द्रोणाचार्य वसतिगृहातील खोलीत त्याने गळफास घेतल्याचं उघड झालं। शुक्रवारी शवविच्छेदनानंतर दिल्ली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून वरदच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वरद नेरकर दिल्ली IIT मध्ये एमटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता। त्याच्या पालकांनी गुरुवारी रात्री त्याला फोन केला होता। वरद फोन उचलत नसल्याने त्याच्या मित्राशी संपर्क साधण्यात आला। मित्रांनी वरदच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला। त्यावेळी वरदने गळफास घेतल्याचं उघड झालं। शुक्रवारी पहाटे ही बातमी नाशिकमध्ये समजताच त्याच्या पालकांनी आक्रोश केला, तर परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली। वरदचे पालक दिल्लीकडे रवाना झाले आहेत। वरदचे वडील नाशिक महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत।